हे बघा, आजचा चौथा दिवस आहे आणि सकाळी सकाळी रम्य वातावरण, नर्मदा मैयाच्या किनारी. पुढे वैभव पवार आणि त्रिवेंद्र भाऊ चालत आहेत. हे मंदिर लागले, कोणाचं माहीत नाही. तुम्हाला दिसतंय का? मला दिसत नाही. हे बघा, खूप छान अनुभव याचा दाखवतो मी. हा नर्मदा परिक्रमेचा अनुभव आहे. खूप छान अनुभव आहे. पुढे कोणीतरी शेकोटी पेटवले, शेताचं पेटवलं आहे. आता तिथे थोडंसं हे होतं, थांबतील. हे बघा, समोरचं काही दिसत नाही. नाही थांबले. नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर। तुम इतनी जल्दी क्यों चलते? आराम से चलना चाहिए। तो देखो, हमारे जो सामने वाले मार्गदर्शक है उनके वजह से। नर्मदे हर। सभी लोग वैसे ही बोल रहे हैं, सगळे तसेच म्हणतात. काय तुम्हाला एवढं घाई आहे? सावकाश चाला ना. तो एक महात्मा भेटला, तोही मला असा कुश्चित बोलला, म्हणजे कुश्चित असला. अरे 2 महीने में पूरी करनी है क्या? जरा कुछ तो सबर रखो. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सावकाश चाला, काय एवढी घाई आहे? तुम्हाला नर्मदा परिक्रमा फक्त पुरी करायची आहे, तुम्हाला भक्ती करायची असं त्यांचा बोलण्याचा हेतू होता कदाचित. पण असं काही नाही. बघा, खूप सुंदर अनुभव आहे हा चौथ्या दिवसाचा नर्मदा परिक्रमेतला. ते बघा, ते दिसेनासे झाले. एवढा धुका आहे की थोड्या एक 20 फुटावरती सुद्धा दिसेनासे होतात. नर्मदे हर.